हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत। आपला टॉपिक चालू आहे डेफिनाइट इंटिग्रेशन। क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला इंटिग्रेशन 0 टू π/2 लिमिट दिली आपल्याला। लोअर लिमिट आहे 0, अप्पर लिमिट आहे π/2, 1/1 प्लस अंडर रूटमध्ये tan x dx हा क्वेश्चन दिलेला आहे। सर्वात पहिले आपण काय करतो, आपली फर्स्ट स्टेप लेट i इक्वल्स टू ॲझ्युम करून घेतो। त्यानंतर इथे आपला tan x आहे, tan x ऐवजी मी घेतला sin x अपॉन cos x। सिंपल फॉर्म्युला आपला ट्रिग्नोमेट्रीचा टॅनचा sin x अपॉन cos x, कारण की डायरेक्टली सॉल्व्ह होणार नाही हा क्वेश्चन आणि अंडर रूटमध्ये आलेला आहे, एक टर्म अंडर रूटमध्ये आली म्हणून त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं की हा प्रॉपर्टी वापरून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे। कोणत्या प्रॉपर्टीचा, त्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकता मागचे, त्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीवर स्पेशल व्हिडिओ एक बनवलेला आहे। त्यानंतर sin x cos x आपण इथं पुट केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, इथं cos x इंटू 1 प्लस sin x अपॉन रूट cos x। नंतर हा डिनॉमिनेटरचा cos x हा न्यूमरेटरला गेला आहे या स्टेपला। ओके, ही झाली आपली इक्वेशन नंबर 1। हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1। ही काही इक्वेशन भेटले त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिले। त्यानंतर बाय युजिंग प्रॉपर्टी, आता प्रॉपर्टी कोणती यूज होणार आहे आपली, 0 टू a आणि 1 टू a a टू b अशा दोन प्रॉपर्ट्या होत्या आपल्या। तिथं आपण 0 टू a ची प्रॉपर्टी वापरणार आहे। कशावरून ठरतं आपलं हे, तर लिमिटवरून। बघा इथं लिमिट दिली 0 टू a म्हणून, त्यामुळे a का येईल आपला π/2 आणि b का येईल आपला 0 आणि a येईल आपला π/2। ती प्रॉपर्टी वापरून मी आता इथं पुट केलं आहे। कोणती प्रॉपर्टी वापरली आपण, 0 टू a ची ही प्रॉपर्टी वापरली। याच्यामध्ये आपण x रिप्लेस करतो। x कशाने रिप्लेस करतो आपण, x इज रिप्लेस बाय a मायनस एक्सने। प्रत्येक ठिकाणी a मायनस एक्स, एक्सच्या जागी बघा इथं cos x होता, हा x आहे, हा x रिप्लेस केला मी a मायनस एक्सने, हा x रिप्लेस केला a मायनस एक्सने, हा x रिप्लेस केला a मायनस एक्सने। अशा प्रकारे आपण रिप्लेसमेंट करतो। त्यानंतर cos π/2 मायनस थिटा होतो sin थिटा आणि sin π/2 मायनस थिटा होतो cos थिटा। हे दोन ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले ते वापरून आता आपण इक्वेशन नंबर 2 बनवणार आहेत। इक्वेशन नंबर 2 बनवले, हे दोन फॉर्म्युले आपले बेसिक अपोजिट होतात। 90 मायनस थिटाचं कॉसचं साईन होतं, साईनचं कॉस होतं। मग ते फॉर्म्युला वापरून मला इक्वेशन नंबर 2 भेटलं, सगळं रिप्लेस केलं मी। कॉसच्या जागी साईन लिहिलं, साईनच्या जागी कॉस लिहिलं। त्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप काय असते, इक्वेशन नंबर 1 आणि 2 ॲड करतो। हे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपण असंच करतो, ही स्टेप आपली फिक्स असते। इक्वेशन नंबर 1 आणि 2 ॲड करतो। इक्वेशन नंबर 1 लिहिलं, इक्वेशन नंबर 2 लिहिलं। इक्वेशन नंबर 1 आणि 2 ॲड करताना आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, i प्लस आय करतो आपण LHSला। मग i प्लस आय काय होतं आपला 2i, मी इथं 2i लिहिला आणि हे ॲडिशन केलं। त्यानंतर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बघा सेम व्हॅल्यू आहे, कट झालं, cos x sin x कट झालं, उरलं काय 1dx। 1dxचं इंटिग्रेशन काय येतं x। मग x आता आल्यानंतर इंटिग्रेशन तर आपण इथं घेतलं आहे, इंटिग्रेशन घेतलं आहे, मग लिमिट कुठे गेले, राईट साईडला। लिमिट आपण इथे राईट साईडला लिहितो। त्यानंतर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट या टर्म आपण करतो। त्यानंतर π/2 मायनस 0 काय आलं, π/2 आणि हा जो 2 आहे हा इकडे येईल, इकडे मल्टिप्लाय डिनॉमिनेटर जाऊन तिथं 2 × 2 4 झाला। फायनल आन्सर इज π/4। आणि आपण याचं आन्सर पण अगोदरच चेक करू शकतो किंवा हे आन्सर आपलं करेक्ट आहे की नाही, हे कसं बघतो आपण, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 या फॉर्म्युल्याने आपण आन्सर चेक करतो आपलं बरोबर आहे की नाही। तर आन्सर जर आपण या फॉर्म्युल्यात टाकलं तर त्यावरून आपलं लक्षात येतं की आपलं आन्सर बरोबर आलेलं आहे। थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ।